चारही बाजूंनी दहशतवाद्यांनी घेरलेले 40 भारतीय जवान मैदानात उभे आहेत. बॅकअप देण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरवर दहशतवादी मशीन गन्सनं हल्ला करतायत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना देखील भारतीय जवान शेवटच्या श्वासापर्यंत लढतात आणि या चकमकीत तब्बल 1100 पेक्षा जास्त जवान शहीद होतात. आणि एक असं ऑपरेशन पार पडतं ज्याबद्दल तुम्ही ऐकलं नसेल किंवा अनेकांना ते माहीत नाहीये. ते म्हणजे ऑपरेशन पवन. आणि या ऑपरेशनमध्ये जवळपास भारताचे 1171 जवान शहीद झाले होते. शहीद जवानांचा आकडा ऐकूनच तुम्हाला या ऑपरेशनची भव्यता लक्षात येईल. अनेक ऑपरेशन्समध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि आदरांजली वाहण्यासाठी अनेक स्मृती दिन साजरे केले जातात. मात्र ऑपरेशन पवनमध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी आतापर्यंत कोणताही अधिकृत स्मृती दिन साजरा केला जात नाही. दरवर्षी काही माजी सैनिक, विधवा आणि शहीदांचे कुटुंबीय शांतपणे स्मारकावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जमतात, परंतु सरकारी पातळीवर या शहीदांसाठी काही करण्यात आलेलं नाही. तर नेमकं काय होतं हे ऑपरेशन पवन आणि नेमकं हे कधी झालं याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. तर मंडळी, श्रीलंकाच्या भूमीवर भारताचं एक खतरनाक ऑपरेशन झालं होतं. 1987 मध्ये भारताच्या दक्षिणेला असलेला, चारही बाजूने समुद्रांनी वेढलेला श्रीलंका हा देश आत्ता जरी शांत वाटत असेल तरी 31 वर्षांपूर्वीचं चित्र हे काही वेगळंच होतं. 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं श्रीलंकेतील तमिळ आणि सिंहली समुदायातील गृहयुद्ध संपवण्यासाठी भारतीय शांतता रक्षक दल म्हणजेच IPKF पाठवलं होतं. त्यांचा उद्देश तमिळ फुटीरवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम म्हणजेच लिट्टे यासारख्या अतिरेकी गटांना शस्त्र करण्याचा होता. मात्र हा करार लिट्टेने मोडला आणि भारतीय सेनेशी पंगा घेतला. त्या काळात श्रीलंकामध्ये देखील लिट्टेने बराच धुमाकूळ घातला होता. श्रीलंका सरकारनं हा आतंकवाद थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना ते काही शक्य झालं नाही. त्यानंतर श्रीलंका सरकारनं भारताकडे यासाठी मदत मागितली. लगेचच कारवाई करत भारतानं ऑपरेशन पवनला सुरुवात केली. श्रीलंकाच्या उत्तर भागात पलाली नावाचं एक शहर आहे. पलाली शहरात भारताच्या IPK म्हणजेच इंडियन पीस कीपिंग फोर्सचा बेस कॅम्प होता. तिथून भारतीय सेना श्रीलंकेच्या विद्रोहाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. श्रीलंकाच्या जाफना युनिव्हर्सिटीमध्ये लिट्टे म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम या दहशतवादी संघटनेचा कब्जा होता. अशातच भारतीय सेनेला अशी खबर मिळाली की 11 ऑक्टोबरला या जाफना युनिव्हर्सिटीमध्ये लिट्टेच्या महत्त्वाच्या आणि खतरनाक दहशतवाद्यांची एक मीटिंग होणार आहे. या मीटिंगला संपवण्यासाठी आणि मीटिंगसाठी जमलेल्या सगळ्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारतीय सेनेकडून ऑपरेशन पवनची सुरुवात करण्यात आली. जाफना युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या या मीटिंगबद्दल त्यांना जी सिक्रेट इन्फॉर्मेशन मिळाली, त्यानंतर भारतीय सेनेनं 120 कमांडो या ऑपरेशन पवनसाठी तयार केले. हे कमांडो कोणत्याही देशात जाऊन कोणत्याही परिस्थितीत युद्ध करण्यासाठी सक्षम होते. त्याचबरोबर बॅकअपसाठी सिख लाईट इन्व्हेंट्रीचे 60 जवान देखील पाठवण्यात आले. असं म्हटलं जातं की भारतीय सेनेसाठी ऑपरेशन पवन हे आत्तापर्यंतचं सगळ्यात जलद गतीनं डिसाईड केलेलं आणि कमी वेळात लढलं गेलेलं ऑपरेशन होतं. असं देखील म्हटलं जातं की लिट्टेच्या कमांडर्सला ऑपरेशन पवन बाबत आधीपासूनच माहिती होती. लिट्टेच्या कमांडर्सनं भारताच्या आणि श्रीलंकेच्या सेनेचे रेडिओ सिग्नल्स पकडले होते आणि यामुळेच हे ऑपरेशन कमजोर आणि चुकीचं ठरलं. लिट्टेच्या कमांडरने जे रेडिओ सिग्नल पकडले होते त्या सिग्नल्सला डिकोड करून त्यांनी या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी जोरदार तयारीही केली होती. म्हणजेच हा हल्ला एका बाजूने नसून त्याची तयारी जी आहे ती दोन्ही बाजूने झालेली होती. फरक फक्त एवढाच होता की भारताच्या जवानांना हे माहीतच नव्हतं की लिट्टेच्या कमांडर्सला याबाबत काही माहिती आहे. त्यामुळे आखलेल्या रणनीतीनुसारच भारतीय सेना आणि श्रीलंकेची सेना लिट्टेच्या आतंकवाद्यांवर हमला करायला निघाले. मात्र लिट्टेचे कमांडर देखील पूर्वतयारीनिशी या हल्ल्याची वाट बघत होते. ठरल्याप्रमाणे भारतीय सेनेनं आपल्या 40 पॅरा कमांडर्सला जाफना युनिव्हर्सिटीच्या मैदानात उतरवलं. भारतीय सेनेचे जवान स्वतःची पोझिशन घेत असतानाच आधीपासूनच तयारीत असलेल्या लिट्टेच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. भारतीय सेनेचं दुसरं हेलिकॉप्टर जेव्हा अजून एका जवानांच्या टीमला त्या जाफिया युनिव्हर्सिटी मैदानात उतरवण्यासाठी आलं, तेव्हा पायलटला आधीच या गोळीबाराचा आवाज आल्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर खाली न उतरवता परत बेस कॅम्पला नेलं.
पण आधी जे कमांडो उतरले होते त्यांनी हिंमत न हरता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लिट्टेच्या आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देखील दिलं. आपल्या भारतीय जवानांसाठी कधीच न विसरता येणारी ती रात्र होती. बॅकअप न मिळाल्यामुळे लिट्टेच्या आतंकवाद्यांना भारताच्या 40 जवानांना घेरलं आणि यामध्ये अनेक जवान शहीद देखील झाले. लिट्टेला हे माहीत होतं की भारतीय जवानांची अजून एक टीम येणार आणि त्या हेलिकॉप्टरवर मशीन गन्सनं फायरिंग करत त्या हेलिकॉप्टरला खाली पाडायचं असा प्लॅन लिट्टेचा होता. यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली आणि ठरल्याप्रमाणे भारतीय जवानांचे हेलिकॉप्टर येताच लिट्टेच्या आतंकवाद्यांनी त्यावर मशीन गन्सनं हमला केला. यात पायलटच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला, पण तरीही त्या पायलटनं भारतीय जवानांच्या त्या तुकडीला खाली उतरवलं. यानंतर बरेच तास हे युद्ध चाललं. भारतीय जवानांनी हार न मानता सतत फायरिंग सुरू ठेवली. लिट्टे या दहशतवादी संघटनेसोबत झालेल्या या चकमकीत आपल्या भारताचे 1171 जवान शहीद झाले, तर 3500 पेक्षा जास्त जवान जखमी झाले. भारतीय सेनेच्या इतिहासातील सगळ्यात खतरनाक मिशन म्हणून ऑपरेशन पवन म्हटलं जातं. या लढाईनंतर भारताच्या जवानांनी लिट्टेच्या अनेक दहशतवाद्यांना संपवत त्यांना कमजोर देखील केलं होतं. असं म्हणतात की याच ऑपरेशनचा बदला घेण्यासाठी लिट्टेच्या आतंकवाद्यांनी 4 वर्षानंतर म्हणजेच 1991 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी यांची हत्या केली. तर मंडळी, हे होतं श्रीलंकाच्या भूमीवर केलं गेलेलं ऑपरेशन पवन. या ऑपरेशन पवन मध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी कोणताही अधिकृत स्मृती दिन साजरा केला जात नाही. मात्र यावर्षी काल म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात वीरांना वैयक्तिकरित्या श्रद्धांजली वाहिली. या ऑपरेशन पवन बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.